ना ह्या सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना माहिती आहे की आपण कुठल्या ना कुठल्या आमदार खासदार मंत्र्यांच्या शिफारशीने इथे आलेलो आहोत आणि कोण आपलं काय वाकडं करणार आहे. राजकीय लोक आपल्या पाठीशी असल्यानंतर. शिवाय दुसरं एक माझं निरीक्षण आहे आणि तो माझा अनुभव सुद्धा आहे की 2014च्या नंतर जे काही मोदी कार्यकाळ देशात सुरू झाला आहे किंवा हा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचा कार्यकाळ आहे, ह्या कार्यकाळात तुम्ही कितीही अभ्यास करून पुराव्यानिशी तक्रारी द्या, अधिकाऱ्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मुळात डेप्युटेशनचे जे सगळे निकष आहेत ते सगळे धाब्यावर बसून आमदार खासदार मंत्र्या संत्र्यांना पैसे चारून ही मंडळी या पोस्टिंगवरती पोचलेली आहे. जेव्हा तिथे वरती पोस्टिंगसाठी जर काही पैसा खर्च केला असेल, मग आधी पोस्टिंग झाल्याबरोबर पहिलं काम काय तर पैसा मिळवणे. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज असरोडकर. दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक सदिच्छा. या सदिच्छा देत असताना मला संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या नगरपरिषदा महानगरपालिका इथे मनुष्यबळ पुरवठा कंत्राटात काम करणाऱ्या कामगारांचे कॉल येत आहेत. काही जणांना त्यांचा नियमित पगार मिळालेला नाही. बोनस ही तर खूप लांबची गोष्ट झालेली आहे. या सगळ्या प्रकरणात कायद्याने बघा लोक चळवळ ही लेबर राईट्सच्या माध्यमातून गेली 2 वर्ष राज्य सरकारशी पत्रव्यवहार करते आहे. ज्या संबंधित नगरपरिषदा महानगरपालिका आहेत तिथल्या आयुक्तांशी मुख्याधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करते आहे. राज्याचे जे नगर परिषद प्रशासन आहे तर त्याचे जे संचालक तथा आयुक्त आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार करते आहे. या पत्रव्यवहारानंतर काय होतं तर उल्हासनगर महानगरपालिकेचं जर उदाहरण घेतलं, जिथे मी राहतो, तिथल्या आयुक्तांनी याच्यापूर्वी गेल्या 2 वर्षामध्ये अनेक परिपत्रकं काढली, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. मनुष्यबळ पुरवठ्याचं कंत्राट ज्या विभागांमधून दिले गेलेलं असतं त्या विभाग प्रमुखांची जबाबदारी असते की कामगारांचा पगार झालाय नाही झालाय, तो योग्यरित्या दिला गेलाय का, त्यांची जी काही वैधानिक देणी आहेत ती चुकवलेली आहेत का, आपण कंत्राटदारांना जे काय पैसे देतो ते कामगारांपर्यंत पोचतायत का, हे सगळं बघणं हे विभाग प्रमुखांचं काम आहे. परंतु विभाग प्रमुख ते काम करत नाहीत आणि त्या विभाग प्रमुखांविरोधात तक्रार केल्यानंतर सुद्धा प्रशासनाचे जे प्रमुख आहेत ते कुठलीही कारवाई करत नाहीत. राज्यातल्या नगर परिषदांमध्ये फार गंभीर परिस्थिती आहे. म्हणजे कायद्याने बघा लोक चळवळ किंवा लेबर राईट्स अशा कुठल्या तरी संघटनांचा पत्रव्यवहार सोडून द्या, ते नगर परिषद संचालनालय जे आहे त्याच्या आयुक्तांच्या पत्रालाही भीक घालत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांकडून कडे एवढी हिंमत कुठून येते आणि ते आपला जो बॉस आहे राज्याचा त्याच्याच आदेशांना जर भीक घालत नसतील तर मग आता दाद कुठे मागायची, हा मोठा प्रश्न आहे. मनोज रानडे हे संचालक होते त्यावेळेला 31 ऑक्टोबर 2023 हे कायद्याने बघा लोक चळवळीच्या पत्रव्यवहारानंतरच झालेलं आहे. आपण सतत पाठपुरावा करत असल्यामुळे 31 ऑक्टोबर 2023ला या नगर परिषद संचालनालयाच्या आयुक्तांकडून राज्यातल्या सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र जारी झालेलं आहे आणि कंत्राटी कामगार कायदा असेल, किमान वेतन अधिनियम असेल, बोनस अधिनियम असेल, असे जे जे काही ह्या कंत्राटी कामगारांना कायदे लागू होतात त्यांचं काटेकोर पालन करणं आणि जर अनियमितता जर झाली तर त्याला मुख्याधिकारी जबाबदार असतील असं स्पष्ट नमूद करणारं परिपत्रक हे राज्यभरात जारी झालेलं आहे. परंतु त्यामुळे त्या मुख्याधिकाऱ्यांना काही फरक पडला का तर काहीच नाही. गणित कसं आहे की आपली नगर परिषद ही कामगार आयुक्तांच्या व्याख्येनुसार कुठल्या परिमंडळामध्ये येते,
आपली नगर परिषद मुळात अ वर्ग आहे की ब वर्ग आहे, किती नगरपंचायत आहे, आणि मग कामगार आयुक्तांच्या निकषानुसार ती कुठल्या परिमंडळात येते. त्या परिमंडळासाठी कामगार आयुक्तांनी कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांसाठी मूळ वेतन किती लागू केलेलं आहे, विशेष भत्ता किती घोषित केलेला आहे, त्याच्यानुसार जी किमान वेतन होतं त्याच्यावरती 5% घर भाडं असतं, पीएफ असेल, कामगाराच्या पगारातून कापला जातो, कंत्राटदाराकडून तो कॉन्ट्रीब्यूट केला जातो, असे 2 प्रकारचे पीएफ आहेत. ESIC आहे, आरोग्य विम्याची रक्कम, ती 0.75% कामगाराच्या पगारातून कापली जाते, 3.25% कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं कंत्राटदाराला. सगळं आहे, नियम कायद्यांमध्ये अगदी व्यवस्थित सगळ्या सोयी सुविधांपासून तुमच्या प्रथमोपचार पेटी, त्यांचं रेस्टरूम, कॅन्टीन वगैरे वगैरे असं खूप अधिकार खूप आहेत. इथे पगाराचाच पत्ता नाहीये, तर बाकीच्या सोयी सुविधा कुठे मागणार. आणि हे कामगार इतके हतबल दिसतात. मी मागे सुद्धा काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी जेव्हा काही कामगारांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की आपण लढायला शिकलं पाहिजे, तेव्हा ते फोनवर अक्षरशः लहान मुलासारखे रडतात. कुटुंब डोळ्यासमोर असतं त्यांच्या, तुटपुंजा पगार असतो. पुलगाव नगर परिषदेचं उदाहरण सुद्धा मी यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. ही नगर परिषद अग्निशमन जवानांना 9-10 हजार रुपये त्यांना पगार मिळतो. तिथले मसरामा की काय विजयकुमार असं काहीतरी नाव आहे, ते मुख्याधिकारी होते. त्यांच्याशी फोनवर बोललो, पत्र दिली, परंतु ते काही दाद द्यायला तयार नाहीयेत. कारण त्यांना ह्या सगळ्या मुख्याधिकाऱ्यांना माहिती आहे की आपण कुठल्या ना कुठल्या आमदार, खासदार, मंत्र्यांच्या शिफारशीने इथे आलेलो आहोत आणि कोण आपलं काय वाकडं करणार आहे. राजकीय लोक आपल्या पाठीशी असल्यानंतर. शिवाय दुसरं एक माझं निरीक्षण आहे आणि तो माझा अनुभव सुद्धा आहे की 2014च्या नंतर जे काही मोदी कार्यकाळ देशात सुरू झाला आहे किंवा हा महाराष्ट्रामध्ये फडणवीसांचा कार्यकाळ आहे, या कार्यकाळात तुम्ही कितीही अभ्यास करून पुराव्यानिशी तक्रारी द्या, अधिकाऱ्यांविरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. मुळात डेप्युटेशनचे जे सगळे निकष आहेत ते सगळे धाब्यावर बसून आमदार, खासदार, मंत्र्या संत्र्यांना पैसे चारून ही मंडळी या पोस्टिंगवरती पोचलेली आहे. जेव्हा तिथे वरती पोस्टिंगसाठी जर काही पैसा खर्च केला असेल, मग आधी पोस्टिंग झाल्याबरोबर पहिलं काम काय तर पैसा मिळवणे. अशा वेळेला तुमच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी ते कशाला ऐकतील? भ्रष्टाचार झाल्याशिवाय त्यांचा पैसा वसूल होणार आहे का? हे सगळं दुष्टचक्र आहे. तुम्ही तक्रार कोणाकडे करणार? मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांच्या वल्गना ऐकल्या, कंत्राटी कामगारांना ह्याव करू त्याव करू, करत काहीच नाहीये. ते किमान वेतन दिलं जात नाहीये. खरं म्हणजे न्याय्य वेतन मिळालं पाहिजे, योग्य वेतन मिळालं पाहिजे. आणि जिथे न्याय्य आणि योग्य वेतनाची हमी नसते तिथे किमान वेतन येतं. शासनामध्ये किमान वेतन कसं काय लागू होतं, मला हा मोठा प्रश्न पडलेला आहे. इथले मोठमोठे जे लिगल डिपार्टमेंट आहे, विधी विभाग असतो, एक्सपर्ट्स लोक असतात त्यांच्याकडे शासनाकडे, ज्या ठिकाणी वेतन श्रेणी लागू नसते, वेतन श्रेणीचा पत्ता नाहीये पदासाठी, तिथे तुम्ही किमान वेतन लागू केलं तर हरकत नाही. पण शासनामध्ये वेतन श्रेणी असते पदाची, प्रत्येक पदाला कुठला पगार आहे ते ठरलेलं आहे. इथे किमान वेतनाचा काय संबंध? उद्योग ऊर्जा कामगार विभागाचा 2014चा एक GR आहे. कायम कर्मचारी जे काही काम करतो तेच काम जर कंत्राटी कामगाराकडून करून घेतलं जात असेल तर कायम कर्मचाऱ्याच्या पेक्षा कंत्राटी कामगाराला कमी वेतन मिळणार नाही, याबाबत दक्ष राहावे. 2014चा, आता 25 आलंय, काही नाही. शासन आणि राजकीय पक्ष जर ह्या कंत्राटी कामगारांच्या शोषणामध्ये स्वतः सामील असतील आणि त्यांच्याच कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांकडे ही सगळी कंत्राटं असतील आणि ते खुलेपणाने दम देत असतील, काही ठिकाणी तर गावगुंडांकडे ही कंत्राटं आहे, ते कामगार बिचारे, मुकी बिचारी कोणी हाका कंत्राटर बदलत राहतात आणि हे वेठ बिगारासारखे काम करत राहतात. ही परिस्थिती आहे. संविधानात ज्या सरकारला मान्य नाही अशा सरकारकडे दाद तरी कुठून मागायची? ज्या ठिकाणी आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतो, कॉल करतो, मग ते निरोप त्या कंत्राटदारांकडे जातात. मग कंत्राटदाराला कळतं की आपले कोणीतरी कामगार कुठेतरी सामाजिक कार्यकर्त्यांकडे जात आहेत, तक्रारी करतायत तिकडे तिकडे, मग त्यांना इनडायरेक्ट निरोप जातात.
तुम्ही आमच्या तक्रार घेऊन जाता काय? तुमचा पगारच कसा निघतो ते, तुमची दिवाळीच कशी खराब करतो ते बघा. ते कामगारांना धमकावतात, त्यांचा पगार खातात. तो पगार खाताना, दुसऱ्याच्या मेहनतीचा पगार खाताना त्यांना जरा सुद्धा लाज लज्जा नसलेले हे सगळे कंत्राटदार आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणारे, त्यांना भ्रष्टाचाराच्या माध्यमातून साथ देणारे, हं, शासनाचे सगळे निर्णय धाब्यावर बसवून त्यांची बिलं काढणारे जे मुख्याधिकारी या राज्यातले, आणि त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आमदार, खासदार आणि मंत्री, संत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, लाज नाही वाटत तुम्हाला जरा सुद्धा की ही माणसं आज हतबल आहेत, त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेता तुम्ही लोक? कुठून हप्ते भरायचे, कुठून कसं घर चालवायचं, परेशान आहेत. मागे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं, कितीतरी आत्महत्याच्या घटना या महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये होणार आहेत. पण ह्या सरकार, हे संवेदनाहीन सरकार, आणि मग कुठेतरी बहिष्कार, ह्यांच्याकडूनच खरेदी करा, त्यांच्याकडून करू नका म्हणून फडतूस आवाहनं करायची, वादग्रस्त मुद्दाम विधानं करायची लिहून दिल्याप्रमाणे, आणि वातावरण खराब करत राहायचं. आणि मग असे जे गोरगरीब सगळे कामगार आहेत त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं, त्यांचं शोषण होऊ द्यायचं. असलं एक सरकार, ज्याला निर्दयी, क्रूर मनाचं, ज्याला आपल्या राज्यातल्या ह्या सगळ्या तुमच्या प्रशासनात ते काम करतात, तुमच्यासाठी मेहनत करतात, दिवसभर राबतात. फायर ब्रिगेडच्या जवानांना तुम्ही 8-9 हजार आणि 10,000 पगार देता. सरकारला, देवेंद्र फडणवीसांना जरा तरी थोडीफार लाज वाटली पाहिजे की मी मुख्यमंत्री असताना या पद्धतीचं शोषण संपूर्ण राज्यभर कामगारांचं सुरू आहे. आज दिवाळीचा सण आलेला आहे, तोंडाराला. गेल्या आठवड्याभरापासून हा सगळा पाठपुरावा सुरू आहे, पण केवळ फक्त तुमचं सरकारचं या कंत्राटदारांना, गावगुंडांना असलेलं पाठबळ, प्रशासनाचा भ्रष्टाचार, तुमची फक्त त्या नगर परिषद संचालनालयाकडून सुरू असलेली फॉर्मॅलिटी, फक्त आपल्या अंगलेटीला येऊ नये म्हणून आदेश काढायचे, त्याचं अंमलबजावणी होते की नाही ते काय पाहायचं नाही. पण शेवटी हा असंतोष जो आहे तो शेवटी वाढतोच, आणि कुठून ना कुठल्या तरी माध्यमातून तुम्हाला ही सगळी भरपाई करावी लागणार आहे. माणसं रडतायत, धायधाय, त्यांची कुटुंब रडतायत. तुम्ही त्यांच्या घरातल्या महिलांना 1,500 देऊन त्यांची फसवणूक केली असेल, ती कधीतरी त्यांच्या लक्षात येईल. त्या महिलांना हे माहित नाही की आपल्या घरातल्या कंत्राटी कामगाराचे 10,000 रुपये ही सगळी मंडळी, ही सगळी लुटारू गँग जी आहे ना ती मिळून लुटते, हे त्यांना माहित नाही बिचारांना. ते 1,500 खुश आहेत. की आमच्या घरातली जी मुलं मुली मेहनत करतायत ना, तुमच्यासाठी राबतायत, त्यांचा जो मेहनतीचा पैसा आहे ना तो द्या, आम्हालाही तुमची भीक नको. हे ज्या वेळेला समाज सांगायला शिकेल ना, तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल. तुम्हीच जर या नालायक सरकार पुढे जर हात पसरत राहिलात आणि तुमच्या कष्ट करणाऱ्या मुलाबाळांचं शोषण जर तुम्ही त्या 1,500साठी जर निमूटपणे बघणार असाल तर कठीण आहे. मग सगळं हे सरकार तुम्हाला असंच लुटत राहणार. आणि जेव्हा कधी तुम्ही एखादं आंदोलन करायला, तर आमच्यासारखी माणसं आंदोलन करतात. मी अंबरनाथमध्ये आता आंदोलन सुरू करतोय. मला काही लोकांनी इशारा दिला की अंबरनाथच्या नादाला लागू नकोस, क्रिमिनल लोक आहेत तिथले, ते तुझा मर्डर सुद्धा करतील. म्हटलं ठीक आहे, करू देत. समाजच जर नालायक असेल, सरकारच जर इथलं कोचकामी असेल, आणि इथलं आजूबाजूची सगळी तुमची सुरक्षा यंत्रणा आणि आमदार, खासदार, मंत्री, संत्री तर या गाव गुंडांच्या, फालतू टपोरी लोकांच्या मागे जर उभे राहणारे असतील, तर तुमचं काय होणार आहे या समाजामध्ये? मग तुम्ही काय करायचं? तुम्ही खालीमान घालून या फालतू लोकांच्या समोर शरण जाऊन हतबल होऊन ते जी काय गुंडगिरी करतील ती बघत राहायची का? मी लढणार आहे. मी त्या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जाऊन लढणार आहे. तिथले जे मुख्याधिकारी आहेत अंबरनाथमधले, ते ठाणे जिल्ह्याचे सहआयुक्त आहेत. ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या नगर परिषदांचा कारभार त्यांना बघायचा आहे, आणि सगळ्या नगर परिषदांमध्ये या मनुष्यबळ पुरवठा कंत्राटात कामगारांचं शोषण तर होत नाहीये ना, हे त्यांना बघायचंय. त्यांच्या अंबरनाथमध्ये दिव्याखाली अंधार आहे. आणि त्यांना जेव्हा आम्ही कामावरती या गोष्टी सांगतो, कोण कामगार आहेत, त्यांच्या काय तक्रार आहेत, माझ्या समोर राहणारे कामगार येणार आहेत का? त्यांचे उद्या मर्डर झाल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? त्यांची नोकरी गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहात का? मला काही कामगारांची गरज नाही. हा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, हा प्रशासनामधल्या अनागोंदीचा मुद्दा आहे. इथे कामगारांनी लढाईमध्ये आलंच पाहिजे असं काही नाहीये. ज्यांच्यामध्ये हिंमत आहे, ज्यांना वाटतं की ही व्यक्ती आपल्यासाठी लढते आहे, ते येतील. आणि नाही आले तरी कोणाबद्दल काही तक्रार नाही. मी तुमच्यासाठी लढेन. आणि अंबरनाथमध्ये आपण अख्ख्या ठाणे जिल्ह्याची लढाई आपण सुरू करतोय, आणि हीच लढाई पुढे महाराष्ट्रव्यापी असणार आहे. लवकरच तुम्हाला आझाद मैदानावरती या संदर्भामध्ये एक मोठं आंदोलन, आर या पार स्वरूपाचं आंदोलन जे आहे
ते उभं राहिलेलं दिसेल.